नमस्कार, N24 जिंतूर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी रहीम शेख। पाहूया आजच्या ताजा घडामोडी। अगर आप इस खबर को YouTube पर देख रहे हैं तो चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन को जरूर दबाएं और अगर आप इस खबर को Facebook या इंस्टा के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो कर लें ताकि सबसे पहले खबर आप तक पहुंचे। जिंतूर शहरात 12 जून 2026 रोजी वार्ड क्रमांक 12 मध्ये भारतीय जनता पार्टीचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री सौ मेघनादिदी साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। भाजपचे नगरसेवक शेख मोहम्मद अथर यांनी हे कार्यालय वार्ड क्रमांक 12 मधील जनतेला अडीअडचणी सोडवण्यात यावे म्हणून जिंतूर शहरात हे कार्यालय उघडण्यात आले। तसेच राज्यमंत्री परभणीचे पालकमंत्री यांनी पत्रकारांशी बोलताना जिंतूरच्या विकासासाठी मी निवडणुकीत दिलेला शब्द पूर्ण करणार असे ते म्हणाले। पाहूया आपण राज्यमंत्री व वार्ड मेंबर शेख अथर यांची खास मुलाखत। आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब, लाईक, शेअर, कमेंट करा। वो सीढ़ी हटो सीढ़ी सामने आओ बता भाई सामने इसका ले लो आप छुट्टी। बैठो आते लेकिन क्या करने का पहले हाँ जैसे ना लोगों को क्या है प्रॉब्लम वो समझ में आता है ना। सुबह सुबह गए तो कोई दिखा तो बोलता है ये मेरा आज काम है वो काम है। तो आपल्या राज्याच्या राज्यमंत्री सर्वांच्या लाडक्या दिदी या ठिकाणी आल्यात, त्यांचं मनपूर्वक मी हाजी अथर शेख यांच्या वतीनं स्वागत करतो। आणि आज म्हणजे दिदी दुग्ध शर्करा योग आहे, तालुक्याच्या महिला म्हणून आमदार होण्याचा पहिला मान आपल्याला आणि भाजपच्या नगरसेवकांना पहिलं स्वतःचं सुसज्ज ऑफिस जनसेवेसाठी उघडून दिदीच्या पाऊल खुणावर चालण्याचा प्रयत्न केल्याचं हे पहिलाच प्रयत्न जिंतूर शहरातील आणि असं ऑफिस सुसज्ज मला वाटतं जिंतूर शहराच्या इतिहासात आजपर्यंत एकाही नगरसेवकानं उघडलेलं नाही। याचं उद्घाटन आपल्या हातून झालं आणि अथरभाई आपल्या जशी निकटवर्ती आहे तसेच जनसेवेमध्ये सुद्धा आपला वसा घेऊन चालतील ही अपेक्षा बाळगून मी हाजी अथर आणि मोहसिन शेख यांना विनंती करतो की त्यांनी दीदीचं स्वागत करावं। चिराग उस बुलंदियों पर है जहाँ आकर हवाएं अपना दम तोड़ दे। मध्यरात्री पालकमंत्र्यांना फक्त प्रेमाखातर जिंतुरात येऊन नगरसेवकाच्या कार्यालयाचं उद्घाटन करणं ही म्हणजे एक आमच्यासाठी फार अभिमानास्पद जिंतूर नगरपालिकेचे नगरसेवक यांनी आपल्या नगरातल्या सर्वसामान्य जनतेची सेवा व्हावी यासाठी सुंदर असं त्यांचं जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी उघडलेलं आहे। मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते की ज्या उद्देशाने राजकारणामध्ये त्यांनी एवढ्या कमी वयामध्ये प्रवेश केला तो उद्देश खऱ्या अर्थाने ते पूर्ण करताना दिसत आहे। संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून हजारो लोकांच्या अडचणी सोडवण्याचं काम त्यांच्या हातून होणार आहे अशी मला खात्री आहे। म्हणून मी अथरबाई यांना खूप खूप शुभेच्छा देते, धन्यवाद पण मानते की खूप चांगलं पाऊल त्यांनी आपल्या जिंतूर शहरामध्ये उचललेलं आहे। धन्यवाद। जिंतूरकरांसाठी एवढंच आवाहन करेल की आपल्या शहराच्या अडचणी सोडवून घेण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत। नगरपालिका निवडणुकीमध्ये आपण भरभरून असं विश्वास मतदानातून दाखवलेला आहे, त्याची जाणीव आम्हाला आहे। आता जरी काही गोष्टींची अडचण आपल्याला होत असेल तरी येणाऱ्या दिवसांमध्ये त्या सगळ्या अडचणी सोडवून घेण्याची जबाबदारी आमची राहील आणि जिंतूर शहराला स्वच्छ सुंदर शहर करण्यासाठी फक्त आम्हीच नाही तर तुमच्या सगळ्यांच्या सहभागाची सहकार्याची आम्हाला गरज आहे आणि वेळोवेळी तुम्ही तेही आम्हाला कराल। मग स्वच्छ सुंदर जिंतूर शहर चांगली हिरवळ शहरामध्ये असली पाहिजे, स्वच्छता शहरामध्ये असली पाहिजे, हे सगळं काम
आपण आपल्या सगळ्यांच्या मदतीने चांगल्या पद्धतीने शहरामध्ये उभं करू आणि विकासाच्या माध्यमातून विकासाचे जे जे काही शब्द आम्ही नगरपालिका निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिले होते ते सर्व शब्द आम्ही टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार आहोत हे परत एकदा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी शहरवासियांना सांगू इच्छिते. धन्यवाद. आमच्या प्रभाग क्रमांक 12चे उद्घाटन झालेले असूनही मला आज प्रभाग क्रमांक 12मध्ये सगळ्या जनतेचा मनपूर्वक आभार देतो. माझ्या प्रभागासाठी वगैरेसाठी सर्व जनतेला आलेले यांचा मी खूप खूप शुभेच्छा करतो आणि माननीय निधी यांच्या आदेशाने मला काम करण्याची संधी भेटलेली आहे आणि मी जनतेचे प्रश्न लवकरात लवकर सोडून जनतेच्या हिताचं काम करेन. मी पालकमंत्री या जिल्ह्याचे मेघना दिदी यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक 12चा उद्घाटन झालेलं असूनही आज मी माननीय दिदी यांच्या प्रयत्नाने आणि माननीय बोडेकर साहेब यांच्या प्रयत्नातून मी नगरसेवक झालेलो आहे आणि या प्रभाग क्रमांक 12च्या जनतेचा मी खूप खूप आभार मानतो की मला या कामं करण्याची संधी दिलेली आहे आणि या संधीसाठी मी सकाळी किंवा दुपारी किंवा संध्याकाळी 24 तास या घरात हजर राहणार आहे. ज्या जनतेसाठी मी काम करतील त्यांनी मला इथे संपर्क साधावा आणि येत्या काळात मी जनतेचे प्रश्न लवकर सोडेल. पाणीचा प्रश्न असो किंवा विजेचा प्रश्न असो किंवा नाल्या रोड स्वच्छता प्रश्न मी लवकर प्रश्न सोडण्याचे मी एवढे काम करतील आणि मी एवढं करून तुम्हाला संपर्क देईन. माननीय पालकमंत्री मेघना यांनी वेळ काढून अमूल्य मत माझ्या कार्यासाठी उद्घाटनासाठी दिलेले आहे. मी त्यांचाही आभार व्यक्त करतो आणि सगळे पत्रकार बंधू नागरिकांचाही मी आभार व्यक्त करतो आणि मी यावेळी 2 शब्द बोलतो आणि रजा घेतो.